त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी हे विधान का केलं हे मला माहित नाही असं थोरात म्हणाले। तर आमच्या पक्षामध्ये अत्यंत अनुभवी लोक आहेत आणि आमचा मल्टीस्टार सिनेमा यशस्वी होणार असल्याची सुद्धा खात्री थोरातांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे चव्हाणांच्या या वक्तव्याला भुजबळांनी दुजोरा दिलाय। त्यांनी का विधान केले हे मला माहित नाही, परंतु एक गोष्ट आहे की आम्ही तिन्ही पक्षातले लोक अत्यंत अनुभवी आहोत, काम करणारे आहोत। आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार आहे। आम्ही प्रिअम्बलशी आणि मूलभूत तत्वाशी घटनेच्या बांधिलकी स्वीकारलेली आहे। आम्ही काम 5 वर्ष करणार, चांगल्या पद्धतीने करणार आणि हा मल्टी स्टार सिनेमा यशस्वी होणार, निश्चितपणे होणार याची खात्री मला आहे। दिल्लीमध्ये सुद्धा 4 दिवस त्याच्यावर मीटिंग झाली आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की लोकशाही मार्गाने त्याच्यामध्ये जे संविधान आहे त्या संविधानाचं जे प्रिअम्बल जे आहे ते आपलं जर वाचलं तर त्याच्यामध्ये सर्व जे आहे लोकशाहीच्या अधिकारांचं आम्ही रक्षण करू असं त्या प्रिअम्बलमध्येच म्हटलेलं आहे आणि ते जे आहे शिवसेनेनं मान्य केलेलं आहे। त्याच्यावर सगळ्या पक्षांनी सह्या केलेल्या आहे की राज्यघटनेचं जे प्रिअम्बल जे आहे त्याच्यानुसार आम्ही सगळे जे आमचा कारभार यापुढे करणार आहोत, तर ते सगळ्यांना बंधनकारक आहे। आपण बघितलं काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। घटनेच्या चौकटीत चालणार सरकार हे सेनेकडून आधीच लिहून घेतल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बाळासाहेब थोरात यांनी मात्र थोडीशी वेगळी प्रतिक्रिया दिलेली आहे। अशोक चव्हाण असं का म्हणाले ते मला माहित नाही, पण हे सरकार उत्तमरित्या चालेल असं बाळासाहेब थोरात म्हणालेले आहेत। तर छगन भुजबळ यांनी मात्र अशोक चव्हाण यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलेला आहे। काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। महाविकास आघाडीचं सरकार घटनेच्या चौकटीत राहूनच काम करणार असल्याचं शिवसेनेकडून लिहून घेतल्याचा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी केलेला आहे। काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या आदेशानुसार शिवसेनेकडून लिखित स्वरूपात घेतल्याचं चव्हाणांनी म्हटलेलं आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आहे। प्रफुल्ल, काय सांगशील? आता एक महाविकास आघाडीमध्ये नवीनच वक्तव्य यायला लागलेली आहेत, काय सांगशील याबद्दल? नक्की संदीप, आज ज्या पद्धतीनं अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये एक विधान केलेलं आहे की आम्ही एका कॉमन मिनिमम प्रोग्राम आधारित हे सरकार स्थापन केलं, कारण तीन पक्षांचं सरकार या ठिकाणी येऊ शकत नाही या संदर्भातली परिस्थिती होती, पण अखेर सोनिया गांधी यांनी हे सरकार स्थापन करायला परवानगी दिली। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडनं लिहून घेतले की कुठल्या मुद्द्यांवर हे संपूर्ण सरकार चालायला हवं आणि कुठल्या ट्रॅकवर ही गाडी चालायला हवी या संदर्भातली लिखित आम्ही केलेलं आहे। त्यामुळे या पलीकडे जर कोणी जाणार असेल तर आम्ही पाठिंबा काढून घेऊ अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते अशोक चव्हाण यांच्याकडनं आलेले आहे। आणि कुठेतरी आलबेल आहे का नाही अशी परिस्थिती जी आहे ती पुन्हा एकदा या सरकारमध्ये निर्माण झाली आहे। पण आपण लगेच जर पाहिलं तर त्याच ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं की अशा पद्धतीने कुठलीही भूमिका ही घेतलेली नाही आहे आणि सरकार हे 5 वर्ष स्थिर राहील अशी सामंजस्याची भूमिका जी आहे ती पाटील यांनी घेतलेली आहे। अगदी प्रफुल्ल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघतोय की लेखी एकंदरीतच चव्हाण यांच्या बोलण्यातून असं जाणवतंय की महाविकास आघाडीमध्ये काही करार लेखी झालेले आहेत आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे हे सरकार जे आहे ते घटनेच्या चौकटीत चालेल हे शिवसेनेनं काँग्रेसला लिहून दिलेलं आहे असं चव्हाण यांचं म्हणणं आहे। त्यामुळं नेमका आता काय शिवसेनेकडून यावर काय प्रतिक्रिया येते हे बघावं लागणार आहे। खरंच शिवसेनेनं असं लिहून दिलंय का, किंवा बाळासाहेब थोरात यांनी ज्याप्रमाणे नकार दिलेला आहे किंवा कानावर हात ठेवलेले आहेत, कोणत्याही प्रकारचं त्यांनी वक्तव्य या संदर्भामध्ये केलेलं नाही। मात्र त्यांनी एवढं सांगितलं की हे सरकार 3 पक्षांचं असलं, 3 विचारांचं असलं तरी हे सरकार 5 वर्षाचा आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र या वक्तव्याला दुजोरा दिलेला आहे। त्यामुळं अशोक चव्हाणांच्या दाव्यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत, कारण थोरातांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे। थोरात हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, महसूल मंत्री म्हणून ते जबाबदारी महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सांभाळतायत। पुन्हा एकदा ऐकूयात अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले होते। 3 पक्षाचं सरकार, 3 विचारांचं सरकार हे चालणार कसं? आपण दिल्लीमध्ये आमच्या नेत्यांना भेटलो त्यावेळेस ते म्हणाले आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही, रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील, सरकार चालवणार कसं? आम्ही सगळे चिंता करू नका। तर मी तर मुख्यमंत्री म्हणून 2 पक्ष सरकार चालवलंय, अजून 1 पक्ष म्हणून काही चिंता करायचं काय कारण आहे?
परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधींनी आम्हाला सांगितलं की पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून हे सरकार चाललं पाहिजे आणि संविधानामध्ये जो प्रियांबल आहे त्या प्रियांबलाच्या पलीकडे जाता येणार नाही आणि असं गेलं तर सरकारच्या बाहेर पडायचं. आणि याविषयीच बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते माधव भांडारे आपल्यासोबत आहेत. माधवजी, आपण बघितलं अशोक चव्हाणांचं हे वक्तव्य आणि शिवसेनेनं लिहून दिलेलं आहे की हे सरकार घटनेच्या चौकटीत चालणार आहे असा दावा अशोक चव्हाणांनी केलेला आहे. काय कसं बघता याच्याकडे? असं आहे, हे सरकार बनवण्यासाठी शिवसेनेने किती लाचारी पत्करलेली आहे त्याचा हा सरळ सरळ झालेला गौप्यस्फोट आहे. वस्तुस्थिती ही यामुळे जनतेसमोर आलेली आहे. मुळात जेव्हा सरकार बनतं तेव्हा शपथविधी घेताना घटनेच्या बांधिलकीची शपथ घेऊन सरकार बनतं. पण ते झाल्यानंतर सुद्धा काँग्रेसला पटवण्यासाठी, काँग्रेसला मनवण्यासाठी अशा तऱ्हेने लिहून देण्याची पाळी जर कुणावर येत असेल तर ह्याच्या इतकी वाईट गोष्ट दुसरी कुठलीही नाही. अगदी माधव भांडारजी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पक्षाने सुरुवातीलाच करार केलेले आहेत, लिहून घेतलेला एकमेकांवर, त्यामुळे कुठेतरी विश्वास नाही या एकमेकांवर असं वाटतंय. एकमेकांवर विश्वास नाही हे तर पहिल्या दिवसापासूनच आहे. तिघे जण एकत्र येताना एकमेकांबद्दल पूर्णपणे अविश्वासाची भावना ठेवून एकत्र आलेले आहेत. कारण हे विश्वासघाताने सत्तेवर आलेलं सरकार आहे. जर आपल्या 25-30 वर्षाच्या मैत्री असलेल्या मित्राचा विश्वासघात कोणी करू शकत असेल तर कालपर्यंत जे शत्रू होते त्यांच्या मनामध्ये अविश्वासाची भावना राहणारच आहे. अगदी माधवजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत आहेत. सचिनजी, तुम्ही अशोक चव्हाण साहेबांचं वक्तव्य तुमच्या माजी मुख्यमंत्र्यांचं ऐकलं असेल आणि ते आता जबाबदार मंत्री सुद्धा आहेत. कसं बघता? खरंच हे असे करारनामे झालेले आहेत का? नाही, पहिली गोष्ट अशी काय, आता भंडारी साहेबांचं आता वक्तव्य ऐकत होतो, मला आश्चर्य वाटलं. म्हणजे विश्वासाच्या संदर्भामध्ये ह्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? रात्रीच्या अंधारामध्ये ज्या वेळेला शपथविधी घेत होते आणि त्यावेळेला कोणाच्या वैचारिक भूमिका कशा होत्या आणि कशा तऱ्हेनं ते एकत्र येऊन त्या ठिकाणी जेव्हा शपथ घेतली तेव्हा कुठला विश्वास आणि विश्वासघाताची बाब करतात मला काही कळत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात घ्या, तिन्ही पक्षांचा जो सगळ्यात महत्वाचा करार जो झालेला आहे तो आहे कॉमन मिनिमम प्रोग्राम. आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या मध्ये प्रत्येक गोष्ट लिहिलेली आहे, अंतर्भूत आहे त्याच्यामध्ये, आणि त्यातही घटनेच्या आधारावरतीच आपण काम करणार हे लिहिलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे वेगळं? अगदी माधवजी, घटनेच्या आधारावर जर हे सरकार चालत असेल आणि तसं एकमेकांकडे खात्रीशीर लिहून घेतलं तर त्याच्यामध्ये वावगं काय असं काँग्रेसचं म्हणणं आहे? नाही, काँग्रेसच्या दृष्टीने कशातच काहीच वावगं नाही. फक्त याच्यामध्ये मला अत्यंत नम्रपणे एवढीच आठवण करून द्यावीशी वाटते की जेव्हा आपण कोणी सरकारमध्ये जातो, मंत्रिपदाची शपथ घेतो, तेव्हा तो घटनेच्या बांधिलकीची शपथ घेतो. पण त्या घटनेच्या बांधिलकीची घेतलेली शपथ पुरेशी वाटत नाही, ह्याचा अर्थ स्पष्ट आहे. सचिनजी, मला म्हणजे खरंच हास्यास्पद आहे. काय झालंय, ह्यांना सत्तेचा इतका हव्यास लागलेला आहे की कशाही तऱ्हेनं आता काही करून आपल्याला सत्ता मिळवली पाहिजे याकरता हे वेगवेगळे त्या ठिकाणी टुमणं काढायचा प्रयत्न चाललेला आहे. आता ही जाहीर डॉक्युमेंट आहे, त्यावेळेला ह्यांनी म्हटलं नाही काही. हे ज्या वेळेला आम्ही सत्ता स्थापन करायला गेलो त्यावेळेला कॉमन मिनिमम प्रोग्राम जो आहे, किमान आधार समान कार्यक्रम, हा जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये पहिलं वाक्य वाचा ना जरा भंडारी साहेब तुम्ही. त्यामुळे हे पहिलं वाक्य जे आहे त्याच्या अनुसार हे काम होईल हे जेव्हा आपण प्लेज करतो, अशी त्या ठिकाणी तिन्ही पक्षांनी मिळून सरकार चालवण्यापूर्वी जर शपथ घेतली असेल तर वाईट काय? ह्यांना घटनेचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचा सन्मान नाहीये, यांना घटनेबद्दल काही आदर नाहीये भारतीय जनता पक्षाला. यांना मनुस्मृती पाहिजे होती. तर आता घटनेच्या अनुसार जर कोण काम करत असेल त्यांना पोटदुखी का होते हा प्रश्न त्या ठिकाणी आहे. माधव भांडारजी, आपल्याला प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कोंबडे झुंजवायचे म्हणून एकदा सावंत एकदा भंडारी असं तुम्ही करताय, पण मुळात सावंत जे बोलतायत ते अशोक चव्हाण जे बोलले त्याच्यावरती ते काही बोलत नाही. अशोक चव्हाणांना कोणी विचारलं होतं, त्यांना कोणी बोलायला सांगितलं होतं, आम्ही त्यातला कुठलाच मुद्दा काढला नव्हता. त्यांचेच नेते म्हणजे मुख्यमंत्रीपद मिळालं नाही याची खदखद त्यांच्या पोटातून बाहेर पडतीये, आमचा काही संबंध नाहीये.
अशोक चव्हाण बोलतायत, पृथ्वीराज चव्हाण बरं बोलतायत. माधव भंडारीजी एक तुम्ही मिनिट काय थांबा. बोलताय? सचिन सावंतजी, तुम्ही म्हणताय हा करार झाला, सगळं झालं, शिवसेनेवर विश्वास नव्हता काँग्रेसचा म्हणून हे लिखित स्वरूपात घेतलं? नाही, आता त्या तिन्ही पक्षांनी त्याच्याबद्दल केलेलं आहे. तिन्ही पक्ष जर त्या ठिकाणी मिळून जर शपथ घेत असतील की या संदर्भामध्ये जे काही कार्य होईल ते घटनेच्या आधारावरच होईल, तर त्याच्यात वावगं काय? मला तर असं वाटतं की प्रत्येक नागरिकानं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं सीएच्या विरोधामध्ये आंदोलन होतंय, तर सीए सारखं कायदा घटनेच्या विरोधात आहे असं म्हणतोय ना आम्ही. मग असे कायद्याचा विरोध होतोय ना. नाही आणि मग भारतीय जनता पक्ष सचिनजी ते महत्वाचा करतोय. मुद्दा आहे. ज्यावेळेला मंत्री शपथ घेत असतात त्यावेळी ते शपथ घेत असतात की घटनेला अनुसरून कारभार या राज्याचा हाकवला जाईल, मग वेगळं असं लिहून घ्यायची गरज काय, असा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की शपथ तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील घेतली होती आणि पार्लमेंटमध्ये जाऊन त्या ठिकाणी संविधानाच्या कडे आम्ही झुकून दाखवलं देखील होतं. संविधान सुप्रीम आहे, परंतु वस्तुतः कार्यपद्धतीमध्ये काय झालं हे आपण पाहिलेलं आहे. आजच्याही परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने एनआयए कडे तपास सोपवला गेला पटकन रात्रीच्या रात्री, घटनेनुसार नाहीये. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी त्यांच्या कार्यपद्धती दिसतात की त्यांच्या घटनेवर विश्वास नाही. आज तिन्ही पक्ष अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला बाजूला करत असताना घटनेला जर सुप्रीम मानत असतील तर मला असं वाटतं काय की जनता तर महाराष्ट्र स्वागत करते. बरं ठीक आहे सचिनजी, तुम्ही शिवसेनेकडनं लिहून घेतलं किंवा तुमच्या 3 पक्षांचा करार झाला, तर आता तुमचं सरकार जे आहे ते पुढचे 5 वर्ष घटनेनुसार चालणार अशी हमी आहे सगळ्या तिन्ही पक्षांना? त्याशिवाय चालणारच नाही. का नाही? घटनेनुसारच चाललं पाहिजे सरकार. आणि हे घटनेनुसार कुठलंही सरकार चाललं पाहिजे, नाहीतर तुमचा जनविरोधी आक्रोश तयार होतो तो आता आपण पाहतोय देश पातळीवरती. अगदी आपण माधव भंडारींच्याकडनं उत्तर घेऊ. माधव भंडारीजी, पहिली गोष्ट अशी आहे की यांच्या मनात घटनेचा आदर किती आहे हे 1975 पासून देशाने बघितलेलं आहे. आणि आता सुद्धा ज्या नागरिकता सुधारणा कायद्याच्या संदर्भात ते बोलतायत तो संविधानाच्या चौकटीत दुरुस्त केलेला दुरुस्ती आहे. संसदेने पूर्ण केलेली दुरुस्ती आहे. त्या संसदेमध्ये ह्यांनी यांची विरोधी मतं नोंदवलेली आहेत आणि ती सगळी प्रक्रिया कायद्यानुसार संविधानानुसार पूर्ण झाल्यानंतर ती झालेली दुरुस्ती आहे. यांचेच नेते कपिल सिब्बल यांनी जाहीरपणे सांगितलं आहे की तुम्हाला आता या कायद्याच्या विरोधात काही बोलता येणार नाही, पण ते त्यांना मान्य नाही. त्यामुळे यांच्या मनामध्ये संविधानाबद्दल किती आदर आहे, कायदा किती जुमानतात हे तर आपण बघितलंय. आणि अशोक चव्हाण सांगतायत की आम्ही नाहीतर बाहेर पडू. जे खतखत कुणाची आहे हे त्यांची खतखत आहे, त्यांची पोटदुखी आहे, त्यांच्या पोटात काही राहत नाही, त्याला इलाज नाही आमचा. बघू आता हे तिन्ही पक्षांचं सरकार